जय हिंद मित्रांनो, मी संतोष सर आपण सर्वांचं स्वप्नजेप करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत करतो. तर चला आपण आज शिकणार आहोत बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये आपण बघणार आहोत घड्याळ. ठीक आहे. मग घड्याळ शिकत असताना आपण एक बेसिक माहिती आपण घड्याळाबद्दल आपण बघून घेऊ. ठीक आहे. आता बघा हे आपल्या समोर एक घड्याळ आहे. इथे जर विचार केला तर घड्याळामध्ये हा संपूर्ण कोन हा संपूर्ण वर्तुळ घड्याळाचा हा संपूर्ण वर्तुळ किती असते 360 अंशाचा असते. किती असते घड्याळाचा संपूर्ण गोल किंवा वर्तुळ 360 अंशाचा असते. ठीक आहे. मग आता घड्याळामध्ये किती आकडे असते 12 आकडे असते. प्रत्येक आकड्यामध्ये किती कोन असायला पाहिजे प्रत्येक आकड्याचा जर विचार केला तर इथे 30 अंशाचा कोन असतो. किती 30 अंशाचा. हा कसा आहे 360 भागिले जर 12 केला तर आपलं उत्तर किती 30 अंश. ठीक आहे. आणि मग प्रत्येक दोन आकड्यामध्ये इथे आपल्याला 5 असे मिनिट किंवा सेकंद दिसतात. ठीक आहे. मग प्रत्येक या 2 मिनिट मध्ये म्हणा की सेकंद मध्ये म्हणा इथे किती असते 6 अंशाचा कोन. किती 6 अंशाचा. हे आपण लक्षात घेऊ. इथून इथपर्यंत किती 30 अंशाचं असते. याच्यामध्ये छोटे छोटे असे डॉट दिले असते आकडे दिले असते. ठीक आहे. ते किती असते प्रत्येक याच्यामध्ये 6 अंशाचा कोन असते. तशा प्रकारे हे झाले घड्याळ. आता याच्यामध्ये जर विचार केला तर हा झाला तास काटा आणि हा झाला मिनिट काटा. ठीक आहे. मग याच्यामध्ये जर विचार केला तर एक तासात किती 1 तास एका तासामध्ये किती मिनिट असते 60 मिनिट असते. एका तासात किती 60 मिनिट असते. आणि एका मिनिटामध्ये किती असते 60 सेकंद असते. एका मिनिटामध्ये किती असते 60 सेकंद. आता इथे विचार करू आपण जसं आता हा तास काटा आणि मिनिट काटा आहे. जेव्हा मिनिट काटा हा जर 12 वर असेल आणि हा एवढा सरकला कुठे मिनिट काटा जर इथे आला तर तास काटा जागेवर राहील का तास काटा जागेवर राहणार नाही. तास काटा सुद्धा सरकते. तर किती सरकते ते आपल्याला बघायचं किती अंशामध्ये. जेव्हा 1 मिनिट इकडे सरकल्यानंतर मिनिट काटा तास काटा काय होते अर्धा अंश सरकते पुढे. किती अर्धा अंश सरकते. इथे जर प्रश्न असा विचारला 12 वाजून 1 मिनिट झाला किती 12 वाजून 1 मिनिट झाला तर तास काटा आणि मिनिट काट्यात किती अंशाचा कोन असेल. मग किती अंश सरकते तास काटा 1 अंश आणि याच्यामध्ये किती अंश असते 6 अंश. हा 6 अंश मध्ये हा अर्धा अंश जर मायनस केला ठीक आहे तर किती 5.5 अंश हा कोन तयार होईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे चला पहिला प्रश्न आपल्या समोर आहे. घड्याळात 3 वाजून 40 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक कोन किती. तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक कोन किती. ठीक आहे. किंवा आता अंशात्मक कोन काढण्यासाठी आपल्याला सूत्र आहे आपल्या समोर बघायचे Ln/2 m - 30h असं सूत्र आहे आपल्या समोर. ठीक आहे. येथे m म्हणजे काय होते m म्हणजे मिनिट होते. m म्हणजे काय होते मिनिट आणि h म्हणजे काय होते इथे तास होते. h म्हणजे काय होते तास. बघा आता याच्यामध्ये सूत्रामध्ये आपण किंमत टाकून देऊ 11/2 गुणिले m आहे. m म्हणजे काय होते मिनिट आहे. मिनिट इथे 40 आहे. आपण इथे 40 घेऊ. ठीक आहे. वजा इथे 30 गुणिला h म्हणजे काय होते तास होते. म्हणजे h म्हणजे तास किती घेऊ आपण 3. बघा आपण सोडून घेऊ 2 चा भाग जाते किती 20 बरोबर आहे. 20 गुणे 40. आता यात गुणाकार केला तर हे 2 1 2 2 1 2 आणि हा 0. ठीक आहे. आणि याचा गुणाकार इथे वजा असल्यामुळे वजा आणि 30 गुणिला 3 किती होईल 90. 30 गुणिला 3 किती होईल 90. बघा 220 म्हणून जर आपण 90 मायनस केले तर किती आपलं उत्तर येईल 130 अंश. किती 130 अंश. याच्यानुसार इथे आपण याला डायरेक्ट काढता येईल. बघा समजा ही घड्याळ आहे 12 1 2 3 5 6 7 8 इथे 9 10 11. ठीक आहे. हे घड्याळ आहे. इथे टायमिंग कोणता आहे 3 वाजून 40 मिनिट आणि काटा कुठे राहील 40 मिनिट जर विचार केला तर इथे राहील. मिनिट काटा कुठे राहील 8 वर राहील आणि हा 3 वाजून 40 मध्ये तर हा 3 च्या समोर राहील. ठीक आहे. आपल्याला मिनिट काटा आणि तास काटा याच्यातले काय अंशात्मक कोन काढायचा म्हणजे हा कोन काढायचा. ठीक आहे. या पद्धतीने बघू. आता इथे आपल्याला विचार करायचा आहे 4 पासून आपण लक्षात घेऊ किंवा 3 पासून आपण
बघायचं आहे. 3 ते 4 प्रत्येक तासात किती 30 अंशाचं असते. ठीक आहे. मग असे हा 1 2 3 4 5 किती तास झाले इकडे 5 तास. म्हणून आपण 5 गुणिला किती 30 करू. 5 ते किती होते 150 होते. ठीक आहे. आता काय केलं आपण प्रत्येक तासात किती अंश असते 30 अंशाचं असते. असे तास बघा हा 1 2 3 4 5 5 तास झाले. ठीक आहे. मग 5 तासाला आपण 30 ने गुणलं तर किती आलं एकूण 150 अंश आलं. किती आलं 150 अंश. आता इथे विचार करा इथे 3 पासून मोजलं हा तास काढा थोडं समोर आलाय म्हणजे एवढा कोण त्याच्यामधून कमी झालाय. मग किती कमी झालं हे पाहण्यासाठी मग आपण काय करू जेवढे मिनिट दिलेले आहे मिनिट किती दिलेले आहे 40. ठीक आहे. मग त्या मिनिटाला आपण 2 ने भागून घ्यायचं. 40 ला काय करू आपण 2 ने भागून घेऊ. 40 ला 2 ने भागून किती येते 20 येते. बरोबर आहे. आणि 20 अंश हा तास काढा पुढे सरकला आहे म्हणून आपण इथे 20 याच्यामधून मायनस करू. इथे आला आपला 130 अंशाचा. ठीक आहे. एक तर आपण सूत्राने काढू शकतो किंवा डायरेक्ट मेथडने या पद्धतीने काढू शकतो. ठीक आहे. चला दुसरा प्रश्न आपल्या समोर आहे कोणावरच आहे बघा. घड्याळात 5:10 तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक कोन किती. ठीक आहे. 5 वाजून किती 10 मिनिट झाले आणि याच्यातला तास काटा व मिनिट काटा हा झाला तास काटा ना मिनिट काटा याच्यातला अंशात्मक कोन. आता इथे आपल्याला इमेजिन करायचं आहे घड्याळ. ठीक आहे. आता इथे घड्याळ आपल्या समोर दिसले 5:10 म्हणजे इथे आपल्याला हा अंशात्मक कोन काढायचा. ठीक आहे. तास काटा आणि मिनिट काटा म्हणजे आपण कसं काढतो आपण डायरेक्टली बघा 2 पासून तर आपण 5 वाजेपर्यंत आपण बघू किती तास आहे बघा. हा 1 तास हा 2 आणि हा 3 किती होते 3 तासाचं अंतर आहे. एवढा कोन आपल्याला काढायचा आहे. मग काय करू आपण 3 गुणिला किती एक कोन असते 30 अंशाचा म्हणून किती झाले 90. किती झाले 90. आता पुढे विचार करू आपण जेव्हा हा 5 वाजले होते तेव्हा हा तास काटा 5 वर होता आणि ते विचार जर केला तर 10 मिनिट झाले. 10 मिनिट होत असताना तास काटा जागेवर असेल का 5 वर नाही. तो थोडसा पुढे सरकला असेल. मग किती सरकला पुढे ते बघायचं. जेवढे मिनिट राहते किती 10 मिनिट म्हणून मिनिटाला आपण 2 ने भागून घेऊ. मिनिटाला 2 ने भागू का बरं कारण तर 1 मिनिटाला तास काटा हा अर्धा अंश सरकते म्हणजे अर्धा. 10 मिनिटाला किती सरकला असेल तो 5 अंश सरकला. पुढे किती सरकला असेल 5 अंश हा 5 च्या पुढे एवढा सरकला. ठीक आहे. मग किती काय होईल 5 च्या समोर एवढा अंश काय होईल त्याच्यामध्ये प्लस होऊन जाईल. किती 5 अंश म्हणजे ते 90 प्लस 5 किती 95 अंशाचा कोन तयार होईल. 5:10 किती अंशाचा कोन तयार होईल 95 अंशाचा. घड्याळामधला पुढचा टॉपिक आहे आरशातील प्रतिमा. इथे विचारलं जाते एक तर आरशामध्ये दर्शवलं जाईल वेळ किंवा प्रत्यक्ष आणि त्याला आपण आरशामध्ये पाहिलं तर कोणती वेळ दर्शवलं असं आपल्याला समोर आपल्याला दिसते. ठीक आहे. मग आपण यावेळेस आपण विचार करायचा आहे. घड्याळ जर विचार केला तर एक 12 ताशी आणि दुसरा आहे 24 ताशी असे विचारलं जाते वेळ दिला जाईल. इथे जर 12 तासामध्ये असेल तर आपण काय करू 11:60 11 वाजून 60 मिनिटामधून वजा करायचं आणि ते 24 तासाचं असेल तर 23.60 मधून आपल्याला ती वेळ मायनस करायची आहे. मग आपल्याला प्रत्यक्ष वेळ मिळेल. बघा पहिला इथे प्रश्न आहे आरशातील प्रतिमेमधला. एका घड्याळात आरशातून पाहिल्यास 4:20 ही वेळ दर्शवते. आरशात जर पाहिला आपल्याला तर आपल्याला किती वेळ दिसेल 4:20 ही वेळ दर्शवत असेल तर प्रत्यक्षात त्या घड्याळात किती वाजले असतील. प्रत्यक्षात त्या घड्याळात किती वाजले असतील असं आपल्याला प्रश्न विचारला. ठीक आहे. मग आपण काय करू मग प्रत्यक्षात इथे 12 तासाचे घड्याळ 4:20 म्हटलं तर 12 तासाची. इथे आपण काय करू 11.60 मधून दिलेली वेळ काय करायची आपल्याला वजा करून टाकायची. दिलेली वेळ किती आहे 4:20. ठीक आहे. वजा जर केली तर प्रत्यक्ष आपल्याला वेळ मिळेल 60 मधून 20 गेले ते 40. ठीक आहे. आणि इथे 11तून 4 गेले 7. मग प्रत्यक्ष त्या घड्याळामध्ये किती वाजले असेल 7:40 ही वेळ दर्शवेल. आरशातील प्रतिमेबद्दल दुसरा प्रश्न आपल्या समोर आहे. एका आरशात घड्याळातील वेळ एका आरशात जर बघितलं तर घड्याळामध्ये किती वाजले दिसेल आपल्याला 13:35 हे वेळ दर्शवेल. तर प्रत्यक्षात त्या घड्याळात किती वाजले असतील असा प्रश्न आपल्या समोर आहे. तर 13:35 आहे म्हणजे किती ताशी आहे 24 तासी आहे. मग आपण काय करू इथे 24 तासी असेल तर 23.60 मधून दिलेली वेळ आपण मायनस करून घेऊ. इथे आपण सरळ घेऊ 23.60. ठीक आहे. 23:60 मिनिट म्हणजे आपण इथे 23:60 म्हणजे 24 तास होते आणि त्याच्यामध्ये आपण 13:35 काय करू आपण
वजा करू. ठीक आहे, 10तून 5 गेले 5. ठीक आहे, इथे 5तून 3 गेले 2, 3तून 3 गेले 0 आणि 2तून 1 गेला 1. म्हणजे प्रत्यक्ष वेळ किती असेल 10:25 मिनिट या. ठीक आहे, चला घड्याळमध्ये पुढचा टॉपिक आपला तास मिनिट सेकंद मध्ये रूपांतर करा. इथे जर आपल्याला पहिले दशांश रूपामध्ये जर दिलं असेल जसं 3.54 या प्रकारे दिलाय तर त्याचा तास मिनिट सेकंद मध्ये रूपांतर करा असं विचारत होते. तशा वेळेस काय करू आपण मिनिटाला 6 ने गुणू आणि सेकंदाला 36 ने गुणू. दुसऱ्या पद्धतीने जिथे आपल्याला तास मिनिट सेकंद असेल त्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना आपण काय करू मिनिटाला 6 ने भागू आणि सेकंदाला 36 ने भागू. ठीक आहे, दोन्हीमध्ये फरक बघा. तास मिनिट सेकंद मध्ये रूपांतर करताना इथे गुणाकार करायचा आणि दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना इथे भागाकार करायचा. ठीक आहे, मिनिटाला 6 ने गुणायचं सेकंदाला 36 ने गुणायचं. इथे मिनिटाला 6 ने भागायचं सेकंदाला 36 ने भागायचं. बघा इथे म्हणजे पहिला प्रश्न इथे आहे 3.54 आपण शॉर्टकट मध्ये दिलं 3.54 या संख्येला किंवा या वेळेला तास मिनिट सेकंद मध्ये रूपांतर करा. कसं करू मग आपण इथे तास इथे मिनिट आणि इथे घेऊ आपण सेकंद. ठीक आहे, तासाच्या ठिकाणी आपण तास घेऊ 3 तासाचं काहीच करायचं नाही आपल्याला जसं तसं राहील. ठीक आहे, पहिला 5 आहे तर इथे मिनिटामध्ये 5 लिहू आणि 4 आहे तर इथे सेकंद लिहू. ठीक आहे, मग मिनिटाला काय करतो आपण 6 ने गुणतो मिनिटाला 6 ने गुणतो आणि सेकंदाला किती गुणतो 4 ने. ठीक आहे, म्हणजे सॉरी 36 ने गुणतो. 4 ला किती गुणू आपण 36 ने गुणू. बघा आलेली संख्या 5 छक इथे झाले 30 5 छक किती झाले 30. आता इथे 36 गुणिले 4 4 छक 24 5 आले 2 4 3 12 12 2 किती किती आले 144. आता 144 सेकंद आहे त्याच्यामध्ये काही मिनिट असेल आणि सेकंद असेल. अशा वेळेस काय करू आपण इथे 60 वजा करत न्यायचं. काय करू आपण इथून 60 वजा करू पहिले 144 मधून 60 वजा केले. किती सेकंद वजा केले 60 सेकंद वजा केले म्हणजे किती 1 मिनिट. म्हणून इथे 1 मिनिट प्लस 1 हे येईल 31. ठीक आहे, मग 44 मधून आपण 60 जर मायनस केले तर आपलं उत्तर किती 4 2 0 गेला 4 4 2 6 गेले 8 किती येते 84 आला. आता 84 सेकंद आहे आपल्या 60 च्या खाली पाहिजे तर इथे पुन्हा 60 मायनस करू किती येते बघा 4 आणि इथे 2 किती आलं 24. मग 60 सेकंद मायनस केले म्हणजे 1 मिनिट मायनस केला तर मिनिट इथे प्लस करून टाकू किती आला आपला 32. मग ही वेळ कशी येईल बघा आपली 3 तास 32 मिनिट 32 मिनिट आणि किती 24 सेकंद अशी वेळ कशी 3.54 म्हणजे 3 तास 32 मिनिट 24 सेकंद. आता पुढे बघू आता इथे दशांश मध्ये आहे 5 तास 25 मिनिट आणि 12 सेकंद आहे त्याचं आपल्याला दशांश मध्ये रूपांतर करायचं आहे. ठीक आहे, मग कसं करू आपण तास आता मिनिटाचाच विचार करायचा इथे मिनिट लिहून घेऊ आपण आणि इथे लिहू घेऊ आपण सेकंद. मिनिट किती आहे 25 आहे म्हणून आपण इथे 25 लिहू. सेकंद किती आहे 12 आहे म्हणून आपण इथे 12 लिहू. ठीक आहे 12 लिहिले. मग इथे काय म्हणते मिनिटाला 6 ने भागा 25 ला 6 ने भाग जाईल का नाही जात. अशा वेळेस काय करू 1 मिनिट कमी करून टाकू आपण 25 मधून 1 मिनिट कमी करू किती येते 24. आता 1 मिनिट वजा केला तर मग हा मिनिट जाईल पुढे सेकंदामध्ये जाईल. 1 मिनिट म्हणजे किती 60 सेकंद. ठीक आहे, हा प्लस झाला इथे 1 मिनिट इथे वजा झाला तर 1 मिनिट म्हणजे किती 60 सेकंद. याचं उत्तर किती 72 हे आहे 24. आता दोन्ही संख्येला 24 ला 6 ने भाग जाते 24 ला 6 ने भाग जाते 72 ला सुद्धा किती भाग जाते 36 ने भाग जाते. 6 चा म्हणजे 24 6 चोक 24 आणि 36 दुने 72 उत्तर किती आलं 4 2 आलं. ही संख्या आपण कशी लिहू दशांश पूर्णांक 5 तास पॉइंट. ठीक आहे, पहिले 4 लिहून घेऊ आणि नंतर 2 लिहून घेऊ. आपलं उत्तर किती 5.42 यानुसार. घड्याळमध्ये पुढचा टॉपिक आपण टोल. टोल म्हणजेच काय इथे आपण अलार्म म्हणतो. टोल म्हणजे काय होते अलार्म. घड्याळमध्ये टंग 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 प्रत्येक तासाला वाजतात त्याला आपण म्हणतो अलार्म. ठीक आहे, मग याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे आपल्याला प्रत्येक तासाला घड्याळात जितके वाजले तितके टोल पडतात. जितके वाजले तितके टोल पडतात. याप्रमाणे पहाटे 5 वाजेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत किती टोल पडतील. आता इथे लक्षात घ्या
आपण पाहू शकतो म्हणून ठीक आहे. जसं आंधळा व्यक्ती आहे तर त्याला मग किती वाजले जर विचारलं तर कशानं सांगेल तो? त्या टोलवरून. समजा 1 वाजला तर किती टोल वाजेल? 1. 2 वाजले तर दोन वेळा टम टम असा वाजेल. ठीक आहे. मग 3 वाजता 3, 4 वाजता 4 या प्रकारे पडत जाईल. 12 वाजता किती वाजेल? 12 टोल. मग इथे काय म्हणते सकाळी पहाटे 5 वाजेपासून. मग पहाटे 5 वाजता किती टोल पडेल? 5 पडेल. 6 वाजता 6, 7 वाजता 7 टोल, 8 वाजता 8, 9 वाजता 9, 10 वाजता 10, 11 वाजता 11 आणि 12 वाजता 12. इथे 12 वाजेपर्यंत म्हणत आहे. मग इथे काय मग करायचे आपल्याला? क्रमवार संख्येची बेरीज. पूर्ण टोलांची काय करू? बेरीज. मग क्रमवार संख्येच्या बेरीजचं सूत्र काय? क्रमवार संख्याची जर बेरीज, ठीक आहे, आपण शॉर्टकट मध्ये लिहिलं. क्रमवार संख्येची बेरीज काय? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. पहिली संख्या किती आहे? 5 आहे म्हणून आपण इथे 5 घेतली. ठीक आहे, पहिली संख्या. शेवटची संख्या किती आहे? 12 आहे आणि इथे आपण 12 घेऊ. भागीला काय करायचं आपल्याला? इथे 2. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2 आणि गुणीला एकूण संख्या. गुणीला एकूण संख्या किती संख्या बघा? 1 2 3 4 5 6 7 8. किती संख्या आहे? 8 संख्या आहे. ठीक आहे. इथे 2 ने 8 ला भाग जाते. 2 कमे 2 8. 12 5 किती होते? 17. 12 5 17. गुणीला किती? 4. ठीक आहे. 17 68. किती? 17 म्हणून सकाळी 5 वाजेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत किती टोल वाजेल? एकूण 68 टोल वाजेल. चला, घड्याळाच्या टोल मधला दुसरा प्रश्न आपल्या समोर आहे. प्रत्येक तासाला घड्याळात जितके वाजले तितके टोल. प्रत्येक तासाला जितके वाजले तितके टोल व अर्ध्या तासाला 1 टोल. याप्रमाणे सायंकाळी 4 ते रात्री 10 पर्यंत एकूण किती टोल पडतात. आता पहिल्या प्रश्नामध्ये होते जितके वाजले तितके टोल. इथे काय आहे? अर्ध्या तासाला 1 टोल. हे अर्ध्या तासाचे 1 टोल काय होईल? इथे ऍड होईल. ठीक आहे. इथे आपण बघू कधी 4 वाजतापासून तर 10 वाजेपर्यंत. मग पहिले इथे 4 वाजता 4 पडेल, 5 वाजता 5 वाजेल. ठीक आहे. मग इथे किती? 10 वाजेपर्यंत. 6 वाजता 6, 7 वाजता 7, 8 वाजता 8, 9 वाजता 9 आणि 10 वाजता 10. मग इथे आपल्याला 4 वाजेपासून तर 10 वाजेपर्यंत पूर्ण संख्येची काय करायची? बेरीज. मग पूर्ण संख्येची बेरीज कशी करतो आपण? पहिली संख्या. ठीक आहे. क्रमवार संख्येची बेरीज कशी करतो आपण? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2 आणि गुणीला काय करतो? एकूण संख्या. मग एकूण संख्या किती आहे बघू? 1 2 3 4 5 6 7. एकूण संख्या किती आहे? 7. या प्रकारे. ठीक आहे. 2 चा भाग 7 मध्ये जात नाही. मग आपण काय करू? 4 अधिक 10 किती झाले? 14 भागीला 2 गुणीला 7. इथे भाग जाते. 2 7 दुने 14, 7 7 49. किती आले हे? 49. प्रत्येक तासाला वाजले तर किती? 49. आणि पुढे काय म्हणते? अर्ध्या तासाला 1 टोल. अर्ध्या तासाला 1 टोल म्हणजे पहिला टोल मग अर्ध्या तासाला किती वाजता वाजेल? 4:30 वाजता हा 1 टोल. मग दुसरा 5:30 वाजता दुसरा, 6:30 ला तिसरा, 7:30 ला हा 1 टोल, 8:30 ला हा 1 टोल आणि 9:30 वाजता 1 टोल. असे अर्ध्या तासाला एक जर बघितलं 1 2 3 4 5 6 किती? हे 6 टोल होते. किती वाजे? हे 6 टोल. मग एकूण किती झाले? 6 आणि 9 किती होईल? 15. आज झाला हे किती? 55. मग एकूण टोल किती वाजेल आपले? एकूण टोल वाजेल 55 टोल इथे वाजणार आहे. घड्याळामध्ये पुढचा प्रश्न आहे आपल्या समोर. एक घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते. दर तासाला 5 सेकंद मागे पडते. सकाळी 6 वाजता घड्याळ बरोबर लागते. सकाळी 6 वाजता घड्याळ बरोबर टायमावर लागते असतात. सायंकाळी 6 वाजता कोणती वेळ दर्शवेल? आता इथे काय म्हणते? प्रत्येक तासाला 5 सेकंद मागे पडत आहे. म्हणजे पुढे जाऊन जर आपण विचार केला तर ते ॲक्युरेट वेळ तर दर्शवणार नाही. ठीक आहे. समजा आता ही घड्याळ आहे. इथे आपण असा जर प्रश्न असेल तर आपण हे सोडवायचं कसं? आपल्याला एकूण तास मोजून घ्यायचे. कधी? सकाळी 6 वाजता लावली, सायंकाळी 6 वाजेपर्यंत. एकूण तास किती झाले? 12. इथे आपण तास लक्षात घेऊ. एकूण तास किती झाले? 12 तास झाले. ठीक आहे. मग प्रत्येक तासाला किती सेकंद मागे पडते? 5 सेकंद मागे पडते. म्हणजे 12 गुणिले आपण 5 करू. 12 5 किती होते? 60 सेकंद झाले. ठीक आहे. 12 5 60 सेकंद झाले. मग आपण काय करू? 60 सेकंदच म्हणजे काय होते? 1 मिनिट. 60 सेकंदच म्हणजे काय होते? 1 मिनिट होईल. बरोबर आहे. मग आता कोणत्या वेळेस? 6 वाजता आपल्याला पाहायचं आहे. इथे 1 मिनिट मागे येत आहे. 6 वाजता म्हणजे किती होते? 5 वाजून 60.
आपण मिनिट लक्षात घेऊ, ठीक आहे. 5 वाजून 60 मिनिट म्हणजे किती 6 वाजेल. त्याच्यातून आपल्याला 1 मिनिट काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. तर आपली वेळ किती आहे, 5 वाजून 59 मिनिट ही वेळ दर्शवेल, कारण 1 मिनिट ते मागे पडणार. आता इथे दुसऱ्या पद्धतीने विचारलं तर 5 सेकंद मागे आहे, 5 सेकंद पुढे जर विचारलं, ठीक आहे, प्रत्येक वेळा 5 सेकंद पुढे जाते, तर अशा वेळेस कोणती वेळ दर्शवेल ते सुद्धा त्याच प्रकारे एकूण तासाला आपण इथे 5 सेकंद पुढे होते म्हणून 5 ने गुणून घेऊ, 60 सेकंद आले. इथे 1 मिनिट म्हणजे 1 मिनिट पुढे जाईल, मग ती वेळ कोणती दर्शवेल, 6 वाजून 1 मिनिट ही वेळ दर्शवेल, ठीक आहे. पुढे असेल तर आणि मागे असेल तर किती, 5 वाजून 59. तर माझी व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या स्वप्न जॅप या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, ठीक आहे. चला तोपर्यंत जय हिंद.